हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. गेस कोण आहे माझ्यासोबत? हो मॅडम. आता आम्ही चाललो आहे फिरायला. आम्ही दोघीच चाललो आहे. त्यानंतर आम्ही कुठे गेलोच नाही आहे. आता आम्ही फिरू. मला दाखवू आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय केलं. ब्लॉगची स्टार्टिंग खूप मी लेट केली. मी विसरून गेलेली मला ब्लॉग घ्यायचा आहे. आता आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे की आम्हाला खूप पीस भेटेल तिकडे जाऊन, खूप चांगलं वाटेल. आता आम्ही जाऊ तिथे. आता आम्ही ट्रेनमध्ये, अजून ट्रेन पण चालू नाही झाली आहे. आता आम्ही फ्रेंची खातोय. आम्हाला खूप भूक लागली आहे. माझा आवाज येत नसेल. आणि आम्ही तिकडे चालू आहे, तिकडे तुम्ही पण जावा. खूप भारी जागा आहे ती. ते खूप भारी वाटतं. मी फर्स्ट टाईम जाते. मी तर गेली आहे 3-4 वेळा. फर्स्ट आमच्या हितिक्षा मॅडम फ्रेंची खात आहे. ट्रेन खूप स्लो चालत आहे. मला समजत नाही आता आम्ही कधी पोचू. आता आम्ही इकडनं निघणार कधी काय माहिती. खूप ट्राफिक काय बोलतात, सिग्नल आहे. पटरीवर ते तुम्हाला जरी फ्रँकी खायची असेल ना तर तुम्ही बोरिवली स्टेशनला जा, खूप छान भेटते. बोरिवली वेस्टला जावा. तिथे त्या ब्रिजच्या खाली उतरल्यावर ते आहे फ्रँकीचं शॉप. तिकडनं फ्रँकी तुम्ही घेऊ शकता आणि खाऊ शकता. तिकडे खूप महाग भेटते. पण आता आम्ही टॅक्सी पकडली आहे आणि आता आम्ही जाऊ. आम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे पटपट पोचू आम्ही. आता आम्ही फटाफट पोचू. इथे पावसाचं वातावरण केलं आहे. पाऊस यायला लागला आहे. आता खूप गरम होत आहे. खूप गरम होत आहे. बीच पण आहे ना ग तिथे आम्ही जाणार आहे. तिथे बीच पण आहे. बीच इथे तुम्ही दादरला शॉपिंग करायला येऊ शकता. सस्ते में मस्त. म्हणजे सस्तं पण भेटतं, छान पण भेटतं. बिन मौसम बरसात आ रही है गाइस. आप देखना चाहोगे? तुम्ही इथे या मंदिरात पाय पडायला येऊ शकतात. बघू शकता पाऊस येत आहे. सो गाईस आम्ही पोचलो आहे आता. आता मी चाललो. तू किती पैसे घेतले का? रिक्षा बोलते, टॅक्सी 20 रुपये शेअरिंग आहे. पण मला हे समजलं नाही आहे की मी त्याला 10 रुपये दिले, त्याने 20 रुपये दिले. मी त्याला 50ची नोट दिली. तू अनाडी आणि अनाडीच राहणार आहे. हे बघा तुम्ही मला तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलोय. ए थांब रे टॅक्सीवाला. तुला माहिती मला ना लोक पागल बोलत होते मुंबईमध्ये राहून तेच माहिती आली नाही. काय नाही, चालतं. आपण आपल्या जॉबमध्ये कामामध्ये बिझी होऊन जातो. आम्ही आता पोचलो आहे इथे. ऊन आहे खूप. 4 वाजायला तरी ऊन नाही जातं. पाऊस नाही आला. पाऊस येऊन जाऊन आहे. खूप छान वाटतं इथे. गोल गोल फिरू का कमी. असं लोकांच्या मधून जायचं, मज्जा येते. लोकांच्या मधून जायचं. पण असं इम्पॉर्टंट बोलत असेल ना, असं मधून जायचं. बाप रे, गर्दी किती आहे. काय आहे, बाप रे. चुपे नका येऊ. बघू शकता एवढी भीड कधी नसते या टाईमला, बट आज इथे भीड आहे.
आतमध्ये फोन अलाउड नाही तरी आपण ट्राय करू. तुम्हाला पण यायचं असेल, तुम्हाला पण यायचं असेल, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला घेऊन येऊ शकता. तू काय इथे आम्ही आलो आहे. इथे खूप भारी वाटतं आहे. खूप भारी वाटतं गाईस, एकदम प्रसन्न वाटतं. मनात असं गाणं येते, मिराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ. खूप भारी वाटतं. तुम्ही पण या इकडे. हां, खूप शांतता आहे एकदम. पाऊस यायला लागला आहे. अशा प्रकारे गाईज इथे पाऊस आला आहे. आता आम्ही इथे थांबलो, इथे पत्रा आहे म्हणून. बघू शकता इथे खूप जोरात पाऊस येतो आहे. काय माहिती अचानक पाऊस आला होता. इथे बघ कशी लहान लहान पोरं खेळते. ते सगळे बसले आहे, आपण भिजू नये म्हणून. दाखवते मी तुम्हाला. हे बघा इथे कसे खेळतायत सगळेजण. नशीब इथे पत्रा भेटलाय मला उभा राहायला. हे थांब. किती भारी वेदर आहे. इथे खूप भारी वाटतं आहे. जास्तच भारी वाटतं इथे. नेक्स्ट टाइम परत येऊ आपण. तुम्ही पण या. इथे हे किती ढग सुंदर वाटत आहे. किती छान वाटतंय. आम्ही इथे चलून वर आलोय. हा बीच कुठला आहे तुम्हाला माहीत आहे का? आम्हाला नाही माहीत आहे. पुढे चल. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आणि आम्ही आमच्या मैत्रिणीसोबत आलोय. हे दाखव मला. पण इथे बसायला चल, इथे थोडं बसूया. आज मंडे असून इथे खूप गर्दी आहे. नको, चल त्या साईडला जाऊ. आज छठ पूजा आहे ना. आज पहिला अरक आहे, छठ पूजा. खूप गर्दी पण तिकडे किती हर्षिता. तिकडेच जाणार आहे आता आम्ही. बघा ते मंडेला पण केवढी गर्दी. आम्हाला वाटलेलं नसेल बट खूप गर्दी. बापरे, हे बघा किती गर्दी आहे. बघा बघा, पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवते. जास्तच गर्दी आहे इथे. बघू शकतात. पाण्यात फटाके फोडतात. ही रेड कलरची कुठली तरी आंटी आहे, ती खूपच आतमध्ये गेली आहे. एक फटाके फटाके दाखव का. फटाके आपले सेफ्टी तरी करायची भाई. फटाके कोण फोडते. फटाके भाई पाण्यात पण बॉम्ब फोडतं. तिला कोण वाचवायला पण आहे ना यार तिथे. एवढी जाम पुढे गेली. आंटी बाहेर आ जाओ. सेफ्टी महत्वाची आहे भाई. बघा वेदर किती भारी आहे. मला असा वेदर खूप आवडतो. मस्त असा वेदर असायला पाहिजे. अशा वेदरमध्ये मस्त गरम गरम मॅगी बिगी खा 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 खायचं. फक्त खायचं अशा वेदरमध्ये मस्त. इथे किती जण कपल आले आणि आम्ही दोघीच आम्हाला अशी मैत्रीण दिसले. गरज नाही कोणाची, आम्ही आमचेच बरे. भारी यार. इथे भारी हवा आहे. इथे भारी वेदर आहे. एकता जीव सदाशिव दोघींचा आज मला वाटतं ना ते ह्या छठ पूजाचं चालू झालं ना म्हणून एवढी गर्दी आहे. हां, तेवढी गर्दी नसली असते. बघा हे सगळे ती लोकच आहे बघा. आणि हे आहे ते कधी विजत नाही. आपण असं बोलूया का आम्ही इथे अडकलो आहे, आम्हाला 300 रुपये जीपे करा. आजकाल लई ट्रेंडिंगला चालते. चाललंय. आम्ही इथे अडकलो आहे. आम्ही आमचा स्कॅनर पाठवतोय आहे आम्हाला. हर्षिता मला सांग, ऊस का घेतात गं ही लोक. ऊसची पूजा करतात. चल ना काहीतरी चिंच बिंच खाऊया आपण. मला हे आम्ही आवडतं. कुठे आलो आहे बघू शकता तुम्ही.
हे बघा केवढी गर्दी आहे आणि आम्ही आता ह्या गर्दीत जाणार आहे. पण आम्ही पुढे जाणार आहे. अरे पुढे जाणार आहे आपण. हा पण बापरे. हे बघा बघू शकता तुम्ही, हे असे ऊसची पूजा करतात. वाव किती भारी. ऊसची पूजा करतात. मद्रासी लोक पण करतात. हे भैया लोकच करतात आय थिंक. बघा सगळ्या ठिकाणी हेच चालू आहे. इथे खूप प्रमाणात गर्दी आहे. अरे खूप स्ट्रिक्ट असतं हा उपवास. 2 दिवस असतं आय थिंक सो. चाललोय आपण. भूक लागली आहे बघू शकता. आज सगळ्या बीचवर असंच गर्दी असेल मला तर वाटतं. इधर भीड़ दिख रहा है, बहुत कम भीड़ इधर, पानीपुरी कम भीड़ क्यों है? मला वाटलं मांजर आली. गाईज फायनली आम्ही त्या गर्दीतून बाहेर आलो आहे. खूप खूप गर्दी होती. उगाच त्या उसवर पाय वगैरे पडला असता म्हणून आम्ही फोन ठेवून दिला बाबा. देवाचं पाप असतं. बीप लागेल आपल्याला. ह्या घर हे बघ तिथे फटाके फोडतात लहान लहान पोरं. त्यांना काय दिवाळी आले ते जागाच नाही ना फोटो ना व्हिडिओ काढायला. सगळ्यांनी जागा हडपून ठेवली. हां चालायला पण नाही होत आहे. पण आज आता ऊन गेले तर खूप छान वाटते. हा वेदर खूप छान केला आहे. खूप छान वाटतंय. बघू शकता तुम्ही. तुम्ही पण याच टायमाला यायचं. ऊन नंतर यायचं. बापरे. 3-4 मिनिटं. 500 में मोबाईल आहे. आप ले सकते हो वहाँ पे आके. मोबाईल आहे की काय आहे? 500 में मोबाईल बोलला ना तो. आपल्या पायाची मला आता भूक लागली आहे. आता नूडल्स खायची इच्छा होते. काहीतरी खाऊ मग जाऊ. खूप भारी वाटतं आहे. मला बीचवर यायला खूप आवडतं. हे पार्टी गार्डन आहे. वैभवशाली दादर. हे बघा इथून पुढे खूप गर्दी आहे. आम्ही त्याला तिथे गर्दी नाही आहे बघू शकतो. आम्ही आमच्या दैसरला आलो आहे. खूप ट्रेनमध्ये रश होता म्हणून आम्ही ट्रेनमध्ये काही शूट नाही केलं. आम्ही डायरेक्ट इथे येऊन केला. आमच्या मॅडमची शॉपिंग पण झाली. मॅडम शॉपिंग दाखवा झालं तुमची. शॉपिंग दाखव तर. भारी भारी मार्केट लागतो दादाला. तुम्ही तिथे शॉपिंग करू शकता. आता आम्ही जाऊ. घरचे खूप भडकले. सकाळपासून ते रात्र झाले अजून आम्ही घरीच नाही गेलो आहे. पण आता घरी जावं लागेल मला. आता आपण काय खायचं? फ्रेंच पिझ्झा खाल्ली आपण. आता पाणीपुरी खायचं म्हणजे. पाणीपुरी, सँडविच, दाबेली, समजपाव, वडापाव. पाणीपुरी मगाशी मी ब्लॉग चालू केलेला. खाऊ थांब. मगाशी ब्लॉग चालू केला पण मी ते हेच चालू नाही केलं आणि अशीच बडबडत होती मी. अगं मध्ये आपण उतरल्यानंतर मग आता आम्ही पाणीपुरी खायला जाऊ. पाणीपुरीवाला नाही वाटतं. अगं हा फळवा आहे बसतच नाही. सो गाईज इथे आमचा पोपट झाला आहे. इथे मार्केट पण नाही भरले. पाणीपुरीवाला पण नाही आहे. बघू शकता तुम्ही आजूबाजूला दुकानात नाही. BMCचा लफडा चालू आहे काही लफडा. काय करूया गं? बघा कसं बघतोय बघा. छोटा लडका दिख रहा है. खाऊ गल्लीमध्ये काय असेल तर तिकडनं खाऊ. एक त्या बॉटलेचा सीन असा झाला. बॉटल आम्हाला वाटतं बस बॉटल भाई तुझी पर्स भिजली. ही माझी पर्स भिजली. मला माहीतच नाही बॉटलला भोक आहे भोक. अरे मोबाईलवर पडेल ना बॉटल. पुन्हा मोबाईल हा वाला मोबाईल तर बघा. पुन्हा पाणी पाणी झाला होता मोबाईल. पाणी पाणी. आता आम्हाला रिक्षा भेटली आहे. आता आम्ही जाऊ घरी. त्यानंतर आता आम्ही जाऊन काय करणार
भेटत नव्हती एकतर. पैशाला रिक्षा नाही भेटत, बोरोलीला पण नाही गाडी घेऊन यायची. सो कसा वाटला ब्लॉग सांगा मला. टायमानंतर ब्लॉग घेतला होता मी आणि आता ब्लॉग येत राहील. आम्ही फिरायला गेलो होतो कुठे, खूप लेट ब्लॉग. हर्षिताला लाईक द्या, कमेंट द्या आणि हर्षिताच्या युट्यूब चॅनलला हा हर्षिताच्या युट्यूब चॅनलला लाईक 80च्या द्या. आसपास आय थिंक सो सबस्क्रायबर झाले आहे. तर असंच करा हळूहळू. 1 लाख इथून आला शपथ बोलल्या आम्हाला जायचं होतं इथे. तिथे जायचं होतं तर आम्हाला इथून घेऊन चाललंय. आता बघू. आता मला चालत जावं लागेल, नाही तर मला रॅपिडो करावं लागेल. अजून ठीक आहे. भूक लागली, एकतर पाणीपुरी खाऊन पोट नाही भरला. मला ओके वाटते. आता घरी जाऊन बघावं लागेल तर काय पडतंय का. आता आमच्या घरी जेवण तर ब्लॉग येत राहील बघा. असेच हर्षिताला Like बघत करा. राहा आणि हर्षिताला लाईक करत राहा. हर्षिताला बघा, तिच्या मैत्रिणी लोकांना बघा. मैत्रिणीसोबत ब्लॉग टाकते मी. आणि आणि काय नाही, मी जास्त काय बोलणार नाही. आता येत राहील ब्लॉग कंटिन्युअसली. ती काय टाकत नाही ब्लॉग, फक्त असंच टाइमपाससाठी काय पण बनवत राहते. तर काय करणार, बिझी होऊन जाते तर टाइमच भेटत नाही. आणि घरी कुठे ब्लॉग काढू, कुठे बाहेर जाणार तर काढणार ब्लॉग. आता येत राहतील. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या हर्षिताला खूप सारं. बॅक बिचिंग करू नका.